Hello friends, I am your science teacher वैष्णवी पाटील. वेलकम टू गुरुवर्या अकॅडमी. फ्रेंड्स, आज आपण तुमच्या सिलेबसचा जो काही पहिला चॅप्टर आहे त्याचे नाव आहे द लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. तर आज आपण तो पाहणार आहोत. तर लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे काय? तर आपल्या आजूबाजूला बऱ्याचशा सजीव गोष्टी राहत असतात. तुम्ही म्हणाल बऱ्याचशा म्हणजे नेमक्या कोणत्या? तर त्या बऱ्याचशा मध्ये बरेचसे ॲनिमल्स, बरेचसे प्लांट्स, बरेचसे ट्रीज, वेगवेगळ्या व्हरायटी येत असतात. ठीक आहे. तर त्यामध्ये स्मॉल मायक्रो ऑर्गॅनिझम्स पासून ते जे काही हायर ॲनिमल्स आहेत, मग त्यामध्ये आपण सुद्धा येतो हायर ॲनिमल्स मध्ये. तर इथंपर्यंत जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्या सर्वांना एकत्रितपणे काय म्हटलं जातं? लिव्हिंग वर्ल्ड असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण चॅप्टर मध्ये पाहणार आहोत की व्हॉट इज मीन बाय लिव्हिंग वर्ल्ड. मग हे लिव्हिंग वर्ल्ड वेगवेगळ्या कॅटेगरीजनी बनलेले, वेगवेगळ्या व्हरायटीजनी बनलेलं आहे. मग ते आपण कशा पद्धतीने लक्षात ठेवणार आहोत? अशा बऱ्याचशा आणि खूप छान आणि इंटरेस्टिंग गोष्टी आपण आज पाहणार आहोत. तर मग आता आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. तर आता आजचा जो काही सेशन आहे तुम्ही अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक ऐका, कारण तुमचं फर्स्ट चॅप्टर आहे म्हणजे ऑफकोर्स तुमचं जे काही पुढचे चॅप्टर्स आहेत ते याच्याशी रिलेटेड असतील किंवा याच्यावर डिपेंड असतील. ओके, तर आता आपण सुरुवात करूया. तर तुमच्या बुकमध्ये तुमचं जे काही टेक्स्ट बुक आहे त्यामध्ये तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल कॅन यू रिकॉल असं काहीतरी दिलेलं आहे. म्हणजे काय? तर तुम्हाला आठवत आहे का? तर काय आठवायचं आहे आपल्याला? तर मागच्या वर्षी म्हणजे 7th स्टँडर्ड मध्ये तुम्हाला द लिव्हिंग वर्ल्ड अँड अडॅप्टेशन्स अँड क्लासिफिकेशन्स असा चॅप्टर होता, बरोबर? तर त्यामध्ये तुम्हाला एक क्लासिफिकेशनची लेवल दिली गेली होती. तर त्यामध्ये कशा पद्धतीने लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला क्लासिफाय करण्यात आलं हे इथे तुम्हाला आठवायचं आहे. तर ते क्लासिफिकेशन करत असताना तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी ना लक्षात घेतलं किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी कन्सिडर केल्या हे तुम्हाला इथे आठवायचं आहे. जर आपण त्यांना आठवलं तर आपला काय फायदा होईल? तर ही जी काही बायोडायव्हर्सिटी आहे लिव्हिंग वर्ल्ड मध्ये आढळणारी, तर त्याला क्लासिफाय करण्याची गरज का पडली हे आपल्याला समजेल, उमजेल. म्हणूनच आपल्याला मागच्या वर्षी म्हणजे इयत्ता 7वी मध्ये जे काही झालं ते थोडंसं आठवायचं आहे. तर आता आपण आठवायला सुरुवात करूया. ठीक आहे. तर कॅन यू रिकॉल त्यापैकी पहिला प्रश्न आहे तो म्हणजे कोणता? व्हॉट इज द हिरार्ची फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांची क्लासिफिकेशनची हिरार्ची काय आहे, म्हणजे आपण कशा कशा पद्धतीने त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं क्लासिफिकेशन केलं. ठीक आहे. जर आपल्याला कोणी आपला ॲड्रेस विचारला तर आपण काय म्हणतो? मी डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये, डॅश डॅश या गावात आणि डॅश डॅश या लोकॅलिटीमध्ये राहतो असे आपण सांगतो, बरोबर? पण जर आपल्याला इन डिटेल आपला ॲड्रेस विचारला गेला तर आपण काय सांगतो? सूर्यमालेतील पृथ्वीवर, पृथ्वीतील भारत देशामध्ये, त्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये, मग महाराष्ट्र राज्यातील तुमचा जो कोणता जिल्हा असेल तो त्या जिल्हा, मग त्यापैकी कोणता तालुका आहे त्या ठिकाणी तुमचं गाव कोणतं आहे आणि त्यानंतर तुमची लोकॅलिटी कोणती आहे, अशा पद्धतीने तुम्ही तुमचा ॲड्रेस सांगाल, बरोबर? तर तशाच पद्धतीने जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचे सुद्धा आयडेंटिफिकेशन होण्यासाठी, त्यांची ओळख होण्यासाठी किंवा त्यांची जी काही डायव्हर्सिटी आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत म्हणजे काय? तर एवढ्या सगळ्या व्हरायटी या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये आढळतात. मग त्यांची सर्वांची नावे लक्षात ठेवण्यासाठी हे हिरार्ची ऑफ क्लासिफिकेशन करण्यात आलं. तर त्यापैकी पहिली कॅटेगरी आहे ती म्हणजे काय? किंगडम. त्यानंतर येतात फायलम, मग येतं क्लास, क्लासच्या नंतर आपण ऑर्डर, ऑर्डरच्या नंतर फॅमिली, फॅमिली नंतर जीनस अँड द लास्ट वन दॅट इज स्पीसीज. ओके. तर अशा पद्धतीने हिरार्ची ऑफ क्लासिफिकेशन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये केलं जातं. ठीक आहे. तर आता यानंतर पुढचा जो काही रिकॉलिंगचा क्वेश्चन आहे तो आता आपण समजून घेऊ. तर यामध्ये आपल्याला विचारलं गेलं आहे हू इन्व्हेंटेड बायनॉमियल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. जी काही बायनॉमियल नॉमेनक्लेचर आहे ज्याला आपण द्विनाम पद्धती म्हणतो, तर त्याचा शोध कोणी लावला? आठवते का तुम्हाला कोणी लावला? तर ही जी काही बायनॉमियल नॉमेनक्लेचर आहे या सिस्टीमचा शोध कार्ल लिनियस या सायंटिस्टनी लावला आणि त्याचे काही रूल सुद्धा त्यांनी तिथे मांडले होते. ओके. आपण आता पुढचा प्रश्न पाहू. तो म्हणजे कोणता? दॅट इज क्वेश्चन नंबर 3.
which levels of hierarchy are considered while writing the name in binomial nomenclature. बायनोमियल नॉमेनक्लेचर म्हणजे काय? आपण आपलं नाव सांगत असताना स्पेसिफिकली काय सांगतो? आपलं नाव आणि सरनेम. ठीक आहे. तर तशाच पद्धतीने या बायनोमियल नॉमेनक्लेचर मध्ये सुद्धा काय असतं? तर त्या एखाद्या प्लांटचं किंवा ॲनिमलचं काय असतं? स्पीसीज नेम अँड जीनस नेम असतं. तर इथे आपण एक्झाम्पल पाहूया. तर एक्झाम्पल म्हणजे काय? आता सर आपण पाहतो की जो काही फळांचा राजा आहे ज्याला आपण मँगो म्हणतो, तर त्याचं जे काही सायंटिफिक नेम आहे ते काय आहे? मॅग्निफेरा इंडिका. तर या मॅग्निफेरा इंडिका मध्ये काय होतं? तर हा जो काही मॅग्निफेरा इंडिका आहे, हा मॅग्निफेरा इंडिका हे बायनॉमियल नॉमेनक्लेचरनं दिलं गेलेलं नाव आहे. कुणाला? मँगो या प्लांटला. ठीक आहे. तर हा जो काही मँगो प्लांट आहे त्याच्यामध्ये हे जे काही फर्स्ट आहे दॅट इज जीनस नेम अँड सेकंड वन दॅट इज इंडिका इज अ स्पीसीज नेम. तर अशा पद्धतीने आपलं म्हणजे आपली जी काही स्पीसीज आहे, आपली जी काही प्रजाती आहे ह्युमन बिईंग्सची, त्यांचं सुद्धा सायंटिफिक नेम अशाच पद्धतीने दिलं गेलं जातं. म्हणजे याचा आन्सर काय येईल? द लेवल्स ऑफ हिरार्ची आर कन्सिडर while writing the name in binomial nomenclature are genus and species. ओके. तर जीनस आणि स्पीसीज यांच्यावरून काय केलं जातं? तर ही जी काही बायनॉमियल नॉमेनक्लेचर आहे त्या बायनॉमियल नॉमेनक्लेचर या पद्धतीमध्ये हे नाव लिहिलं जातं. तर आता आपण आपला जो काही चॅप्टर आहे त्याकडे वळूया. फ्रेंड्स, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती बऱ्याचशा व्हरायटीचे ॲनिमल्स पाहायला मिळतात, प्लांट्स पाहायला मिळतात. मग यांना पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटते? तर फर्स्ट ऑफ ऑल जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ज्यामध्ये काय येतात? बॅक्टेरिया येतात, व्हायरसेस येतात, बऱ्याचशा गोष्टी येत असतात. मग त्यांचे जे काही क्लासिफिकेशन आहे, त्यांचं वर्गीकरण कशाच्या बेसिसवरती करण्यात आलं? किंवा जे काही बरेचसे वाईल्ड ॲनिमल्स आहेत, बर्ड्स आहेत आणि त्या ॲनिमल्समध्ये सुद्धा बऱ्याचशा स्पीसीज आहेत, प्रजाती आहेत. तर तशाच पद्धतीने प्लांट्समध्ये बऱ्याचशा स्पीसीज आहेत, त्यांच्या बऱ्याचशा कॅटेगरीज आहेत. मग ते कशाच्या बेसिसवरती आपण त्यांना क्लासिफाय केलं हेच आपण आता समजून घेऊया. ठीक आहे. तर रॉबर्ट हार्डिंग विटाकर या सायंटिस्टने काय केलं? तर ते काय होते? एक अमेरिकन इकोलॉजिस्ट होते. अमेरिकन इकोलॉजिस्ट म्हणजे काय? तर ते अमेरिकेचे पर्यावरण शास्त्रज्ञ होते. पर्यावरण शास्त्राचा ते काय करायचे? अभ्यास करायचे. इन 1969 he divided living organisms into 5 groups. तर या सायंटिस्टने काय केलं? आपल्याला सोपं जावं कशासाठी? तर ते जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्या व्हरायटी लक्षात ठेवण्यासाठी किंवा त्यांचे जे काही क्लासिफिकेशन आहे, एवढ्या व्हरायटी आहेत की ज्यांचा आपण विचार देखील करू शकत नाही. मग त्या व्हरायटींची नावे लक्षात ठेवण्यासाठी किंवा त्यांचा व्यवस्थितपणे त्या वर्गाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी काय केलं? हे क्लासिफिकेशन केलं. आणि विटाकर या सायंटिस्टनी काय केलं? हे क्लासिफिकेशन 5 वेगवेगळ्या ग्रुपमध्ये केलं. ओके. तर ते 5 वेगवेगळे ग्रुप कोणते कोणते आहेत? त्यापैकी पहिला ग्रुप आहे दॅट इज मोनेरा. त्यानंतर सेकंड वन आहे दॅट इज प्रोटिस्टा. त्यानंतर लास्ट वन दॅट इज फंगी. ओके. कारण मी फंगीला लास्ट वन म्हणला कारण तुमच्या सिलेबसला, तुमच्या स्टँडर्डनुसार तुम्हाला हे तीन जे काही ग्रुप आहेत ते इन डिटेल स्टडी करायचे आहेत. पण जेव्हा केव्हा तुम्ही हायर क्लासला जाल म्हणजे 9th स्टँडर्डला जाल, 10th स्टँडर्डला जाल, तेव्हा तुम्हाला हा जो काही किंगडम प्लांटी आहे आणि किंगडम ॲनिमेलिया आहे तो इन डिटेल अगदी व्यवस्थितपणे स्टडी करायचा आहे. ठीक आहे. तर विटाकर या सायंटिस्टनी कोणत्या बेसिसवरती या एवढ्या ग्रुप्समध्ये ऑर्गॅनिझम्सचं क्लासिफिकेशन केलं हे अगोदर आपण समजून घेऊया आणि त्यानंतर मग हे जे काही किंगडम आहेत त्यांची आपण इन डिटेल स्टडी करूया. ओके. तर आता आपण सुरुवातीला कोणत्या बेसिसवरती, कोणत्या क्रायटेरियाला कन्सिडर करून रॉबर्ट विटाकर यांनी क्लासिफिकेशन केलं हे आपण पाहूया. फर्स्ट ऑफ ऑल, फॉर दिस क्लासिफिकेशन विटाकर कन्सिडर फॉलोइंग क्रायटेरिया. तर विटाकर यांनी क्लासिफिकेशनसाठी खालचा जो काही क्रायटेरिया आहे तो फॉलो केला. मग तो क्रायटेरिया काय होता? त्यातील पहिला क्रायटेरिया म्हणजे काय? तर कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर.
कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर म्हणजे काय, तर जे काही पेशींची जटिलता असते. पेशींची जटिलता म्हणजे काय असते, तर जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मे बी युनिसेल्युलर, त्याच्याही पेक्षा ते मे बी प्रोकॅरियोटिक और युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक म्हणजे काय, द ऑर्गॅनिझम्स विच डज नॉट हॅव और डू नॉट हॅव what well developed nucleus or well developed nuclear membrane, those organisms are called prokaryotic organisms. ठीक आहे, तर असे ऑर्गॅनिझम्स कसे की ज्यांच्यामध्ये त्यांचा जो काही न्यूक्लियस आहे तो कसा आहे, वेल डेव्हलप नाहीये, आणि तशाच पद्धतीने त्यांचा जो काही न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे म्हणजे न्यूक्लियसच्या बाजूचा जो काही मेम्ब्रेन आहे तो सुद्धा कसा आहे, वेल डेव्हलप नाही. तर अशा ऑर्गॅनिझम्सला काय म्हटलं जातं, प्रोकॅरियोटिक. कॅरियोटिक मीन्स व्हॉट, कॅरियोटिक मीन्स न्यूक्लियस अँड कॅरिओ मीन्स न्यूक्लियस. प्रो म्हणजे काय, तर सुरुवातीच्या किंवा ज्यांचं काय झालं नाही, डेव्हलपमेंट झालं नाही, अशा पद्धतीचे ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय, तर प्रोकॅरियोटिक. अँड फ्रेंड्स, आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी, ती म्हणजे काय माहितीये तुम्हाला, ती म्हणजे काय, तर हे जे काही प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स असतात त्यांच्यामध्ये बाकी सेल ऑर्गॅनेल्स असतात. यू नो दॅट व्हॉट आर सेल ऑर्गॅनेल्स, तर जे काही सेल ऑर्गॅनेल्स असतात ते सेल ऑर्गॅनेल्स म्हणजे काय, तर एका पेशीमध्ये बरेचसे अवयव असतात. जशा पद्धतीने आपल्या शरीराला बरेचसे अवयव आहेत, हात, कान, नाक, तोंड, डोळे, स्किन, असे बरेचसे अवयव आहेत. तशाच पद्धतीने इंटरनल देखील बरेचसे ऑर्गन्स आहेत. त्यामध्ये येतं हार्ट, लिव्हर, पॅन्क्रियास, स्टमक, अशा बऱ्याचशे अवयवांनी आपली जी काही बॉडी आहे ती बनलेली आहे. ओके, तशाच पद्धतीने मग या बॉडीमध्ये काय असतात, सेल्स असतात. मग ह्या ज्या काही सेल्स असतात त्या सेलमध्ये सुद्धा छोटे छोटे ऑर्गॅनल्स असतात. आणि ते ऑर्गॅनल्स म्हणजेच काय, तर ते ऑर्गॅनल्स म्हणजेच रायबोझोम असतील, गॉल्गी बॉडीज असतील, मायटोकॉन्ड्रिया असेल, आणि प्लांट सेलचा जर आपण विचार केला तर त्यांच्यामध्ये असतात व्हॅक्युअल्स असतात, क्लोरोप्लास्ट असतात, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. तर या प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स मध्ये काय, हे सेल ऑर्गॅनल सबसेंट असतात. तशाच पद्धतीने महत्वाचा पॉइंट म्हणजे काय, तर त्यांचा जो काही न्यूक्लियस असतो तो वेल डेव्हलप नसतो, आणि तशाच पद्धतीने त्यांचा न्यूक्लिअर मेम्ब्रेन सुद्धा वेल डेव्हलप नसतो. पण युकॅरियोटिक म्हणजे काय, यू मीन्स व्हॉट, यू मीन्स ट्रू, कॅरिओ मीन्स न्यूक्लियस. तर ज्यांच्यामध्ये खरा न्यूक्लियस प्रेझेंट असतो त्यांना युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स म्हणतात. तुम्ही म्हणाल मॅम मग या प्रोकॅरियोटिक मध्ये काय फाल्स न्यूक्लियस होता का, तर हो, त्याच्यामध्ये फाल्स न्यूक्लियस होता. म्हणजेच काय, तर त्याच्यामधला जो काही न्यूक्लियस होता तो वेल डेव्हलप नव्हता, म्हणून आपण त्याला फाल्स न्यूक्लियस देखील म्हणतो. ओके, आर यू अंडरस्टँडिंग, समजत आहे का तुम्हाला. तर आता आपण समजून घेऊया युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय. ठीक आहे, तर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स मध्ये काय असते, तर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्सचा जो काही न्यूक्लियस असतो तो काय असतो, वेल डेव्हलप्ड असतो. तशाच पद्धतीने या युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स मध्ये सर्व सेल ऑर्गॅनेल्स प्रेझेंट असतात. आणि या युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्सचे दोन महत्वाचे एक्झाम्पल्स म्हणजे काय, तर ॲनिमल सेल अँड प्लांट सेल. तर प्रोकॅरियोटिकचे एक्झाम्पल कोणते कोणते, तर प्रोकॅरियोटिक मध्ये बरेचसे येतात, त्यांच्यापैकी बरेचसे हे लोअर क्लास ॲनिमल्स असतात. ओके, तर पहिला जो काही क्रायटेरिया होता, ज्या क्रायटेरियावरती रॉबर्ट विटाकर यांनी काय केलं, क्लासिफिकेशन घडवून आणलं व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम्स मध्ये, तर तो म्हणजे कोणता होता, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. कशा पद्धतीने त्यांनी कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर हा क्रायटेरिया यूज केला, हो, हा आपण समजून घेतला. त्यानंतर आता पुढचा क्रायटेरिया आहे तो म्हणजे कोणता, तर कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम म्हणजे काय, सजीवांमधील जटिलता. तर तुम्ही म्हणाल मॅम यापूर्वी तर तुम्ही म्हटला होतात की सेल स्ट्रक्चर, पेशीमधील जटिलता म्हटला होता, आणि आता म्हणत आहात तुम्ही सजीवांमधील जटिलता, असे कसे, असा कसा क्रायटेरिया आहे हा. तर फ्रेंड्स, the organisms which possesses only one single cell is known as unicellular organisms. ठीक आहे, तर जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत ज्यांच्यामध्ये फक्त एकच पेशी असते त्यांना युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हणतात. आणि हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स कोणते कोणते आहेत माहित आहे तुम्हाला, तर हा जो काही चप्पल सारखा दिसणारा प्राणी आहे जो तुम्हाला माहित असेल, ज्याला आपण काय म्हणतो, पॅरामेशियम म्हणतो,
तो फक्त दिसायला चप्पल सारखा असतो. ओके, जोक अपार्ट. तर तशाच पद्धतीने हा जो काही विदाउट शेपचा ॲनिमल आहे ज्याला आपण अमिबा म्हणतो, हा सुद्धा सिंगल सेल असतो, म्हणजे युनिसेल्युलर असतो. त्यानंतर बॅक्टेरिया असतात बरेचसे जे की सिंगल सेल ॲनिमल्स असतात. ईस्ट माहित आहे तुम्हाला काय असते ईस्ट? तर आपण जे काही वेगवेगळे बेकरी प्रोडक्ट्स खातो, ब्रेड असेल, केक असेल, ढोकळा असेल, तर अशा बेकरी प्रोडक्ट्स मध्ये हा ईस्ट वापरला जातो जो की इडिबल असतो, म्हणजे खाण्यायोग्य असतो. तर या सर्व ऑर्गॅनिझम्सला काय म्हटलं जातं? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हटलं जातं. का म्हटले जाते? कारण त्यांच्या बॉडीमध्ये फक्त एक सिंगल सेल असते आणि त्या सिंगल सेलमध्ये ते बाकीचे ज्या काही प्रोसेसेस आहेत त्या कम्प्लीट करत असतात. कोणत्या प्रोसेसेस आहेत मग त्या? मग त्यांचं डायजेशन असेल, रिप्रोडक्शन असेल, एक्सक्रीशन असेल, रेस्पायरेशन असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी ते ह्या सिंगल सेलमध्ये कम्प्लीट करत असतात. ओके, तर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय? तर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हणजे द ऑर्गॅनिझम्स विच हॅव मेनी सेल्स. तर असे ऑर्गॅनिझम ज्यांच्यामध्ये काय असतात? मेनी म्हणजे पुष्कळ असे सेल्स असतात, त्यांना मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असे म्हटले जाते. ठीक आहे, तर यामध्ये कोण कोण येतात? तर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल कोण कोण येतात. त्यामध्ये प्लांट्स येतात, बरेचसे जवळपास ज्या अॅनिमल्स मध्ये जास्त प्रमाणामध्ये पेशी आहेत, म्हणजे जे काही हायर क्लास ऑर्गॅनिझम्स आहेत, ते सर्व या मल्टीसेल्युलर मध्ये येतात. मग तुम्ही विचार करत असाल आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो? आपण सुद्धा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये येतो, कारण आपली जी काही बॉडी आहे तर ही बॉडी बऱ्याचशा सेल पासून बनलेली आहे, बिलियन्स ऑफ सेल पासून बनलेली आहे. ठीक आहे, तर आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये येतो. एवढं समजलं तुम्हाला? तर यानंतर पुढचा जो काही क्रायटेरिया आहे तो आपण आता पाहूया. तर तो आहे मोड ऑफ न्यूट्रिशन, म्हणजे जो काही अन्न ग्रहणाचा किंवा पोषणाचा मोड कसा आहे, तो कशा पद्धतीने घेतला जातो. देर आर मेनली 3 टाइप्स ऑफ मोड ऑफ न्यूट्रिशन. त्यापैकी पहिला आहे तो म्हणजे कोणता? तर जे काही प्लांट्स आहेत ते काय असतात? ऑटोट्रॉफिक असतात, फोटोसिंथेटिक असतात. तुम्ही म्हणाल व्हॉट इज मीन बाय ऑटोट्रॉफिक? ऑटो मीन्स स्वतः, ऑटो मीन्स स्वतः, ट्रॉपिक मीन्स स्वतःचं ट्रॉपिक करणारे, म्हणजे स्वतःचं जे काही पोषण आहे ते करणारे ऑर्गॅनिझम्स म्हणजे ऑटोट्रॉपिक. तर हे जे काही प्लांट्स आहेत या प्लांट्स मध्ये काय होतं? फोटोसिंथेसिस ही प्रक्रिया घडते आणि ही प्रक्रिया घडल्यामुळे ते काय करतात? स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि त्यामुळे यांना ऑटोट्रॉप्स म्हटले जाते आणि ते फोटोसिंथेटिक असतात. ओके, त्यानंतरचा दुसरा मोड ऑफ न्यूट्रिशन आहे दॅट इज सॅप्रोफायटिक. सॅप्रोफाइट्स काय असतात? तर तुम्ही रस्त्याच्या कडेने किंवा एखाद्या लाकडाच्या ओढंक्यावरती छोटे छोटे छत्रीसारखे रचना पाहिले आहात का? छोटे छोटे छत्रीसारखे जे काही स्ट्रक्चर आहेत ते तुम्ही पाहिले आहात का? तर ते काय असतात? फंगाय असतात. आणि ते फंगाय काय करतात? तर ते काय करतात? डेड ऑर्गॅनिझम्स पासून त्या डेड ऑर्गॅनिझम्सचं ऍब्झॉर्प्शन करतात, त्यांना डिके करण्याचं काम हे फंगाय करतात. ओके, त्यानंतर लास्ट वन दॅट इज ॲनिमल्स विच आर हेट्रोट्रॉपिक अँड इंजेस्टिव्ह. ओके, मग त्यामध्ये आपण येतो. हेट्रोट्रॉपिक म्हणजे काय? तर अन्नासाठी आपल्याला दुसऱ्यावरती डिपेंड राहावं लागतं. आपल्यासारखे बरेचसे ॲनिमल्स आहेत जे काय करतात? अन्न ग्रहण करण्यासाठी, अन्नासाठी इतर बाकीचे जे काही ॲनिमल्स आहेत त्यांच्यावरती त्यांना डिपेंड राहावं लागतं. ॲनिमल्स असतील, प्लांट्स असतील, मग दॅट विल बी डिपेंड अपॉन व्हॉट टाइप ऑफ फूड वी ईट. ओके, त्यानंतर आहे इंजेस्टिव्ह. इंजेस्टिव्ह म्हणजे काय? त्यांच्याकडे वेल डेव्हलप्ड अशी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे आणि ती डायजेस्टिव्ह सिस्टीम काय करते? तर त्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये त्या फूडचं ब्रेकडाऊन होतं आणि बऱ्याचशा प्रोसेसेस मधून जाऊन त्या फूडचं डायजेशन कम्प्लीट होतं, त्यालाच इंजेस्टिव्ह असे म्हणतात. ओके, त्यानंतरचा पुढचा क्रायटेरिया आता आपण अभ्यासूया, तो म्हणजे कोणता? तर या 3 महत्वाच्या क्रायटेरियावरती काय केलं गेलं? तर या 3 महत्वाच्या क्रायटेरियावरती सायंटिस्ट रॉबर्ट विटाकर यांनी वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन केलं. मग त्यांनी क्लासिफिकेशन करण्याची गरज का वाटली? कारण या ॲनिमल्समध्ये किंवा प्लांट्समध्ये, ऑर्गॅनिझम्समध्ये बऱ्याचशा व्हरायटी आहेत आणि त्या व्हरायटींची नावे आपण सहजपणे लक्षात ठेवू शकत नाही. त्यामुळेच त्यांनी काय केलं? हे क्लासिफिकेशन घडवून आणलं.
तर त्यासाठी त्यांनी कोणते क्रायटेरिया अभ्यासले ते किंवा कोणते क्रायटेरिया त्यांनी यूज केले हे आपण पाहिलेलं आहे. ओके, तर आता आपण जे काही त्यांची 5 किंगडम सिस्टीम आहे किंवा ज्याला आपण म्हटलं की रॉबर्ट विटाकर यांनी काय केलं, 5 ग्रुप्स मध्ये ऑर्गॅनिझम्सला डिवाइड केलं, क्लासिफाय केलं. मग ते 5 ग्रुप्स कोणते कोणते आहेत, तर आपण सुरुवातीला पाहिले होते ते 5 ग्रुप्स कोणते, दॅट इज किंगडम मोनेरा, सेकंड वन दॅट इज प्रोटिस्टा अँड द थर्ड वन दॅट इज फंगाय. त्यानंतर जे फोर्थ किंगडम आहे दॅट इज प्लांटी अँड द लास्ट वन दॅट इज फिफ्थ किंगडम ॲनिमेलिया. ओके, तर आता फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहणार आहोत किंगडम मोनेरा. तर किंगडम मोनेरा मध्ये काय काय येतात, कोणते कोणते ऑर्गॅनिझम्स येतात हे आपण समजून घेऊया. तर किंगडम मोनेरा मध्ये काय काय असतात, तर फर्स्ट ऑफ ऑल गाईज इथे आपल्याला एक ऍक्टिव्हिटी करायची आहे. तर ही ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, तर आपल्या घरामध्ये जे काही दही असतं किंवा ताक असतं त्याला आपल्याला काय करायचं आहे, एका स्लाइड वरती घ्यायचं आहे आणि स्लाइड वरती घेऊन त्याला कव्हर स्लिपनी कव्हर करायचं आहे. स्लाइड काय असते, कव्हर स्लिप काय असते हे तुम्हाला तुमच्या शाळेची जी काही लॅबोरेटरी असते त्यामध्ये पाहायला मिळेल. ओके, तर त्यावरती ते घेऊन तुम्हाला काय करायचं आहे, कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. तर त्या ऑब्झर्वेशन दरम्यान तुम्हाला अशा पद्धतीचे वेगवेगळे छोटे छोटे बॅक्टेरिया आढळतील, छोटे छोटे ऑर्गॅनिझम्स आढळतील. तुम्ही म्हणाल असे छोटे छोटे अळीसारखे दिसणारे हे ऑर्गॅनिझम्स काय आहेत, तर हे छोटे छोटे ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय, दीज आर बॅक्टेरिया. आणि हे बॅक्टेरिया कोणते आहेत, दॅट आर लॅक्टोबॅसिलस. हे बॅक्टेरिया आहेत आणि ते काय आहेत, तुम्ही म्हणाल हे बॅक्टेरिया तर आपल्याला डिसीज करतात किंवा मग हे बॅक्टेरिया आपल्यासाठी हार्मफुल असतात, तर मग आपण त्यांना कशा पद्धतीने खातो, तर जशा पद्धतीने हार्मफुल बॅक्टेरिया असतात तशाच पद्धतीने युजफुल बॅक्टेरिया असतात. म्हणजेच काय, जशा पद्धतीने वाईट लोक असतात तशाच पद्धतीने चांगले लोक असतात. ओके, तर तशाच पद्धतीने हे लॅक्टोबॅसिलस हे जे काही बॅक्टेरिया आहेत ते काय आहेत, इडिबल आहेत, आपल्या बॉडीसाठी युजफुल आहेत, म्हणूनच आपण त्यांना खातो. ठीक आहे, तर जे काही ऑल टाइप्स ऑफ बॅक्टेरिया आहेत किंवा ब्ल्यू ग्रीन अल्गी आहेत ते काय केले गेले आहेत, किंगडम मोनेरा मध्ये इन्क्लूड केले गेले आहेत. तुम्ही म्हणाल ब्ल्यू ग्रीन अल्गी काय असते, तर ज्या काही डॅम्प प्लेसेस असतात, मॉइस्ट प्लेसेस असतात, म्हणजे ज्या ठिकाणी सतत ओलावा असतो किंवा ज्या ठिकाणी वातावरण अगदी दमट असतं अशा ठिकाणी काय होते, तर आपल्याला भिंतीवरती पाणवठ्यांच्या ठिकाणी एक हिरवा थर पाहायला मिळतो आणि तो हिरवा थर म्हणजे काय, दॅट इज अल्गी आणि त्यालाच आपण शैवाल असे म्हणतो. यू कॅन सी ऑन युअर स्क्रीन. तर तुम्ही इथे तुमच्या स्क्रीनवरती पाहू शकता की कशा पद्धतीचे हे जे काही ब्ल्यू ग्रीन अल्गी आहेत ते पाणवठ्याच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि तशाच पद्धतीने जे काही बॅक्टेरिया आहेत त्यांचे सुद्धा बरेचसे टाइप्स आढळतात. मग या बॅक्टेरियामध्ये सुद्धा बऱ्याचशा व्हरायटी आढळतात. मग या व्हरायटींचा अभ्यास आपण कशा पद्धतीने करणार आहोत, तर त्यासाठी सुद्धा जे काही क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स आहे यामध्ये या बॅक्टेरियाचं क्लासिफिकेशन केलेलं आपल्याला पाहायला भेटेल. पण त्या अगोदर आपण रॉबर्ट विटाकर यांनी हे जे काही 5 सिस्टीम क्लासिफिकेशन केलं आहे ते आपण समजून घेऊया. ओके, आता आपण पुढची स्लाइड पाहू. तर यामध्ये काय होतं, तर यामध्ये जे काही बॅक्टेरिया आहेत आपल्याला माहित आहे की सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता तर कुठल्याही बॅक्टेरिया असेल किंवा कुठलाही व्हायरस असेल याबद्दल तुम्हाला निश्चितपणे बरीचशी माहिती झाली असेल. पण आपण इथे आज काही बॅक्टेरियाचे एक्झाम्पल्स पाहणार आहोत. फक्त एक्झाम्पलच नव्हे तर त्यापासून कोणते कोणते डिसीज होतात आणि त्याचे सिम्पटम्स काय आहेत हे पण आपण इन शॉर्ट थोडक्यात लवकरात लवकर पाहणार आहोत. ओके, तर त्यापैकी पहिले एक्झाम्पल आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे काही बॅक्टेरिया तुम्हाला इथे दिले गेले आहेत हे बॅक्टेरिया तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पाहायला मिळतात. तर फ्रेंड्स, काय तुम्हाला वाटत असेल की मॅम बुक मधलं टीच करत नाही, पण बुक मधले जे काही पॉइंट्स आहेत ते जशाच तसे घेतले गेलेले आहेत. फक्त तुम्हाला समजता जास्त व्यवस्थित आणि तुमच्या जास्त इन्फॉर्मेशन साठी त्याला मी इन द फॉर्म ऑफ PDF मी तुमच्या समोर प्रेझेंट करताय. ओके,
तर पहिला जो काही बॅक्टेरिया आहे तो म्हणजे कोणता? स्ट्रेप्टोकोकस निमोनी. ऐकल्यासारखं वाटते का हे नाव? तर निमोनी. तर इथे तुम्ही पाहू शकता हे जे काही पिंक कलरचे बॅक्टेरिया तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पाहायला मिळतात तर ते काय आहेत? स्ट्रेप्टोकोकस निमोनी. आणि हे काय करतात? निमोनिया हा आजार घडवून आणण्याचं काम किंवा यांच्यामुळेच निमोनिया हा आजार होत असतो. सेकंड वन दॅट इज ट्रिपोनिमा पॅलेडियम. आणि हा ट्रिपोनिमा पॅलेडियम जो काही आहे तो कॉईल सारखा आहे, एकदम राउंडेड आहे. तर या बॅक्टेरियामुळे कोणता आजार होतो? तर या बॅक्टेरियामुळे सिफॅलिस हा आजार होतो, जो काय आहे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे. तुम्ही म्हणाल सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज काय असतो? तर फ्रेंड्स याबद्दल तुम्हाला स्टँडर्ड 10 मध्ये अगदी व्यवस्थितपणे सर्व डिसीजेस पाहायचे आहेत. ओके, पण तोपर्यंत फक्त लक्षात ठेवा की हा जो काही ट्रिपोनिमा पॅलेडियम आहे त्यामुळे सिफॅलिस हा आजार होतो. त्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज क्लोस्ट्रिडियम टिटानी. तर इथे तुमच्या स्क्रीनवरती जो काही क्वामा शेपचा हा जो काही बॅक्टेरिया तुम्हाला पाहायला मिळतोय तर तो म्हणजे काय आहे? क्लोस्ट्रिडियम टिटानी. आणि हा बॅक्टेरिया काय करतो? टिटॅनियस नावाचा आजार मनुष्यांमध्ये, प्राण्यांमध्ये याच्यामुळे होतो. आणि हा आजार कशाशी संबंधित आहे? तर हा आजार जे काही व्हॉलंटरी मसल आहेत तर त्याच्याशी संबंधित आहेत. व्हॉलंटरी मसल म्हणजे काय? तर आपल्या शरीरामध्ये बरेचसे स्नायू असतात, बरेचसे मसल असतात आणि ते मसल काय करतात? तर त्या मसल्सची हालचाल होण्यापासून परावृत्त करण्याचं काम या डिसीजमुळे केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज विब्रो क्लोरेली. आणि या विब्रो क्लोरेली मध्ये काय होतं? तर या बॅक्टेरियामुळे क्लोरेला हा आजार होतो. आणि हा क्लोरेला जो काही आजार आहे तो कंटॅमिनेटेड वॉटर पासून, फूड पासून होतो. त्यामुळे जे काही कंटॅमिनेटेड फूड, वॉटर आहे त्याला कमीत कमी जास्तीत जास्त तुम्ही अवॉइड करा, म्हणजे तुम्हाला हा जो काही क्लोरेला डिसीज आहे तो होणार नाही. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज स्टिफॅलिकोकस ऑरेन्स. आणि हा जो काही स्टिफॅलिकोकस ऑरेन्स आहे तो तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती ब्लूइश कलरचे छोटे छोटे डॉट डॉट असे दिसत आहेत का? तर ते काय आहे? तर हे आहेत स्टिफॅलोकोकस ऑरेन्स. आणि हा जो काही स्टिफॅलोकोकस ऑरेन्स हे बॅक्टेरिया आहेत यामुळे स्टाफ नावाचा एक स्किन डिसीज होतो, ज्यामुळे काय होतात? तर स्किनवरती रॅशेस होतात किंवा बऱ्याचशा वेळेला स्किनवरती गाठी यायला, लेजन्स यायला सुरुवात होते. त्यानंतरचा नेक्स्ट बॅक्टेरिया आहे दॅट इज लिगोनिला निमोनिया. तुम्ही म्हणाल मॅम या निमोनियाच्या स्पेलिंग मध्ये तर पी आहे, मग तुम्ही पी निमोनिया असं म्हणायला हवं. पण फ्रेंड्स इथे हा जो काही पी आहे तो सायलेंट आहे. ओके, त्यामुळे याला निमोनिया असं प्रोनाऊन्स करतात. तर हा जो काही लिगिओनेला निमोनिया आहे यामुळे कोणता आजार होतो? लिगिओनारिस हा आजार होतो. आणि हा काय लिगोनारिस आजार काय आहे? दिस इज ऑल्सो अ टाइप ऑफ निमोनिया विच कॉजेस फ्लू, कोल्ड अशा बऱ्याचशा गोष्टी या लिगोनारिस निमोनियामुळे होतात. तर फ्रेंड्स तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जे काही बॅक्टेरिया दिले गेले होते ज्यावरून तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, मग म्हणजेच काय? मग ते क्वेश्चन्स कोणते असू शकतात? मे बी या बॅक्टेरियापासून कोणता डिसीज होतो असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, किंवा मग एखाद्या बॅक्टेरियाची डायग्राम देऊन, फिगर देऊन तिथे तुम्हाला त्याचं नेम आयडेंटिफाय करण्यासाठी सांगितलं जाऊ शकतं. त्यामुळे तुम्ही हे जे काही बॅक्टेरिया आपण पाहिले ते लक्षात ठेवा, त्या बॅक्टेरियामुळे कोणते डिसीज होतात हे पण व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. तर आता आपण पुढचा जो काही भाग आहे तो पाहूया. तर इथे आपल्याला आणखी 2 बॅक्टेरिया पाहिजे आहेत. त्यापैकी जो काही नेक्स्ट बॅक्टेरिया आहे दॅट इज क्लोस्ट्रिडियम बोटॅनिलियम. आणि हा जो काही क्लोस्ट्रिडियम ब्युटिलियम आहे तर या क्लोस्ट्रिडियम ब्युटिनियम पासून काय होतं? ब्युटिलिझम नावाचा आजार होतो, जो की फूड बोर्न इन्फेक्शन आहे, ज्याला आपण फूड पॉइझनिंग देखील म्हणतो. तशाच पद्धतीने लास्ट वन दॅट इज सॉल्मिनेला टायफी. आणि हा जो काही साल्मोनेला टायफी आहे यामुळे टायफॉइड हा आजार होतो, ज्यामध्ये फीवरचं जे काही प्रमाण आहे ते कमी जास्त होत असतं. तर हा जो काही पहिला आपला मोनेरा किंगडम आहे त्याचे काय कॅरेक्टर्स आहेत हे आपण पाहूया. फर्स्ट कॅरेक्टर आहे ऑल द ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. याच्यामधले जेवढे काही ऑर्गॅनिझम्स आहेत यामध्ये कोणते कोणते ऑर्गॅनिझम्स येतात? तर फर्स्टली येतात
जेवढे काही बॅक्टेरिया आहेत ते सर्व या मोनेरा किंगडम मध्ये येतात आणि तशाच पद्धतीने जे काही ब्ल्यू ग्रीन अल्गी आहेत ते सुद्धा या मोनेरा किंगडम मध्ये येतात. ओके, तर ते सर्व कसे असतात? युनिसेल्युलर, म्हणजे त्यांचे जे काही बॉडी आहे ती फक्त एका सिंगल सेल पासून बनलेली असते. ओके, त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर आहे दॅट इज दे मे बी ऑटोट्रॉपिक और हेटेरोट्रॉपिक. ते ऑटोट्रॉपिक पण असू शकतात किंवा मग हेटेरोट्रॉपिक पण असू शकतात. मग बरेचसे ऑर्गॅनिझम्स हे हेटेरोट्रॉपिक असलेले आपल्याला या किंगडम मोनेरामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर लास्ट कॅरेक्टर इज दॅट दीज आर प्रोकॅरियोटिक सेल्स विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गॅनेल्स. तर हे सेल्स कसे आहेत? प्रोकॅरियोटिक आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये वेल डेव्हलप्ड असा न्यूक्लियस अब्सेंट आहे. तशाच पद्धतीने न्यूक्लियस अब्सेंट आहे म्हणजे त्यांच्यामध्ये जे काही सेल ऑर्गॅनेल्स आहेत ते सुद्धा अब्सेंट असतील. ओके, तर आता आपण पुढे वळूया. तर आता आपण जो काही तुमचा नेक्स्ट किंगडम आहे दॅट इज सेकंड किंगडम दॅट इज प्रोटिस्ट. तर हा प्रोटिस्ट किंगडम मध्ये कोणते कोणते ऑर्गॅनिझम्स येतात हे आपण आता समजून घेऊया. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला काय करायचं आहे, एखाद्या खराब डबक्यातील किंवा तळ्यातील खराब बर का ज्यामध्ये दूषित पाणी आहे तर तशा तशा डबक्यातील थोडेसे पाणी घ्यायचे आहे आणि त्या पाण्याला काय करायचं आहे, स्लाइड वरती टाकून त्याच्यावर कव्हर स्लिप टाकून तुम्हाला ते कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. तर त्यामध्ये तुम्हाला काय पाहायला मिळेल, तर सम मोटाईल मायक्रोब्स विथ इरेग्युलर शेप दीज आर अमिबी. तर त्यामध्ये तुम्हाला काही मोटाईल मायक्रोब्स पाहायला मिळतील. जे मोटाईल मायक्रोब्स काय आहेत? इरेग्युलर शेपचे आहेत, म्हणजे त्यांचा स्पेसिफिक असा आकार नाही आणि तशाच पद्धतीने त्यांना आपण अमिबी असे म्हणतो. मग यांचा या किंगडम प्रोटिस्टशी काय संबंध? तर असेच ऑर्गॅनिझम या किंगडम प्रोटिस्ट मध्ये येतात. म्हणजेच कसे? तर यू कॅन सी हिअर द मोटाईल ऑर्गॅनिझम्स विच कॅन वी सी इन द पॉन्ड वॉटर. तर हा जो काही तुम्हाला बॉल लाईक स्ट्रक्चर दिसत आहे तो म्हणजे कोण आहे? तर वॉल्वेक्स नावाचा हा मोटाईल ॲनिमल आहे आणि दिस वन इज इरेग्युलर शेप बॉडी इज नोन ॲज अमीबा. ओके, त्यानंतर नेक्स्ट आता आपण समजून घेऊया. तर हा जो काही प्रोटिस्ट ग्रुप आहे तर या प्रोटिस्ट ग्रुपचे काय काय कॅरेक्टर्स आहेत हे आपण पाहूया. Protista are single-celled organisms with well-defined nucleus enclosed in a nuclear membrane. तर जे काही प्रोटिस्ट आहेत ते काय आहेत? सिंगल सेल आहेत, पण त्यांच्यामध्ये एक मॉडिफिकेशन आढळतं आणि ते मॉडिफिकेशन म्हणजे काय? तर त्यांच्यामध्ये जो काही न्यूक्लियस आहे तो न्यूक्लियस कसा आहे? एनक्लोज्ड आहे, तो बऱ्यापैकी डेव्हलप झालेला आहे. त्यानंतर सेकंड कॅरेक्टर आहे तो म्हणजे काय? दे हॅव सुडोपोडिया और हेअर लाईक सिलिया और विप लाईक फ्लॅजेला फॉर लोकोमोशन. तर त्यांच्यामध्ये काय असतात? त्यांचे हालचाल करण्याचे जे काही अवयव असतात. समजा हा अमिबा आहे. ओके, तर हा जो काही अमिबा आहे तर याला हे जे काही आपल्याला आउटग्रोथ दिसतो हा म्हणजे काय झाला? त्याचा सुडोपोडिया. आणि या सुडोपोडियाच्या मदतीने ते काय करतात? तर या सुडोपोडियाच्या मदतीने हा अमिबा मुवमेंट करत असतो. तशाच पद्धतीने बरेचसे काय असतात? व्हायरसेस असतात, बॅक्टेरिया असतात किंवा या प्रोटिस्ट मध्ये प्रामुख्याने काय आढळतात? तर या प्रोटिस्ट मध्ये असे जे काही ऑर्गॅनिझम्स आढळतात तर त्या ऑर्गॅनिझम्स मध्ये लोकोमोशन साठी काय असतात? केसांसारखे स्ट्रक्चर आढळतात. फ्लॅजेला आढळतो त्यांच्यामध्ये. फ्लॅजेला म्हणजे शेपटी सारखे स्ट्रक्चर असते ज्यामुळे त्यांची अशी हळूहळू अशी हालचाल होत असते. ओके, तर याच्यामध्ये सुद्धा ऑटोट्रॉप्स आणि हेटेरोट्रॉप्स आढळतात. हेटेरोट्रॉप्सचे एक्झाम्पल कोणते? दॅट आर युग्लिना, वॉल्वेक्स कंटेन क्लोरोप्लास्ट. तर आपण वॉल्वेक्स नुकताच पाहिला. हा जो काही वॉल्वेक्स आहे ज्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असतो ते काय असतात? ऑटोट्रॉप्स असतात. आणि तशाच पद्धतीने युग्लिना सुद्धा काय असतो? तर तो सुद्धा ऑटोट्रॉप असतो. त्यानंतर हेटेरोट्रॉप्स मध्ये येतात अमिबा अँड पॅरामेशियम. तर अशा पद्धतीची जी काही इरेग्युलर बॉडी आपण पाहिली दीज आर अमिबा अँड पॅरामेशियम म्हणजे काय? तर आपण पूर्वी म्हणजे या सेशनच्या सुरुवातीला जो काही असा चप्पल सारखा ऑर्गॅनिझम पाहिला त्याला आपण पॅरामेशियम म्हणतो. ओके, तर ते काय आहेत? हेटेरोट्रॉप्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट वन दॅट इज लास्ट किंगडम आहे तो म्हणजे फंगी. तुम्ही म्हणाल मॅम हा तर तिसरा किंगडम आहे, मग तुम्ही लास्ट कसे म्हणत आहात?
तर हा जो काही किंगडम फंगी आहे त्यानंतरचे जे काही दोन किंगडम आहेत दॅट इज किंगडम प्लांटी अँड किंगडम ॲनिमेलिया हे तुम्हाला हायर क्लासला स्टडी करायचे म्हणजे 9th-10th ला तुम्हाला ते अभ्यासावे लागणार आहेत. ओके, तर इथे सुद्धा आपल्याला एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करायची आहे. ती ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, तर तुम्हाला एखादा कोनिकल फ्लास्क घ्यायचा आहे, एखादं टेस्ट ट्यूब घ्यायची आहे आणि त्यामध्ये ब्रेडचा किंवा भाकरीचा तुकडा घालायचा आहे आणि त्याचं जे काही ओपनिंग आहे त्याचं जे काही तोंड आहे त्याला कापसाच्या पोळ्यांनी बंद करायचं आहे. त्यामुळे काय, तर त्या कंटेनरमध्ये हवा जाणार नाही. ओके, तर काही दिवसानंतर 2 ते 3 दिवसानंतर त्याचं निरीक्षण केल्यानंतर त्यावरती तुम्हाला हे अशी बुरशी आलेली पाहायला मिळेल आणि त्याचं जर तुम्ही कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला काय आढळेल, तर अ फाईन कॉटन थ्रेड लाईक टफ इज फाउंड ग्रोइंग ऑन द सरफेस ऑफ द ब्रेड. तर त्या ब्रेडच्या सरफेस वरती छोटे छोटे धागे असलेला, धाग्यांसारखं टफ असलेला, त्याच्यावरती छत्रीसारखं स्ट्रक्चर असलेला तुम्हाला काही ऑर्गॅनिझम्स पाहायला मिळतील. मग ते काय आहेत, ते म्हणजेच काय, फंगी. तर फ्रेंड्स, बऱ्याच वेळेला पावसाळ्यामध्ये आपण रस्त्याच्या कडेने किंवा एखाद्या लाकडाच्या ओढंक्यावरती, उकिरड्यावरती बऱ्याचशा ओल्या असणाऱ्या ठिकाणी, ज्या ठिकाणी सतत पाणी असते अशा ठिकाणी हे फंगी तुम्हाला पाहायला मिळतात. तर फंगी कसे असतात, यू कॅन सी ऑन युअर स्क्रीन हाऊ द फंगी लुक्स. ओके, तर हे फंगी काय करतात, तर हे फंगी सॅप्रोफायटिक इन नेचर असतात. म्हणजे ते त्यांचं जे काही खाण्याची पद्धत आहे ते काय असते, तर ते डेड आणि डिकेइंग बॉडीवरती त्यांचं आयुष्य जगत असतात. तर आता आपण त्यांचे कॅरेक्टर्स पाहूया. ओके, दीज आर नॉन ग्रीन. ते नॉन ग्रीन आहेत म्हणजे ऑफकोर्स हेटेरोट्रॉपिक आहेत. ओके, युकॅरियोटिक म्हणजे काय, तर त्यांच्यामध्ये वेल डेव्हलप असा न्यूक्लियस आहे विथ न्यूक्लियर मेम्ब्रेन. त्यानंतर येतात हेटेरोट्रॉपिक, ते आहेत हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स. ओके, मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोट्रॉप्स. तर त्यांच्यापैकी बरेच जण हे काय सॅप्रोट्रॉप्स आहेत. सॅप्रोट्रॉप्स म्हणजे काय, द ऑर्गॅनिझम्स विच लिव्स ऑन द डेड अँड डिकेइंग बॉडी. दे फीड अपॉन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. तशाच पद्धतीने त्यांची जी काही सेल वॉल असते ती काय, एका टफ म्हणजे अगदी घट्ट अशा एका कॉम्प्लेक्स शुगरनी बनलेली असते, ज्याला आपण कायटिन म्हणतो. अँड इट इज द इम्पॉर्टंट पॉइंट. परीक्षेच्या दृष्टीने हा फार महत्वाचा पॉइंट आहे, कारण तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकते की द फंगाईल सेल वॉल इज मेड अप ऑफ डॅश डॅश सबस्टन्स, आणि त्याचा आन्सर काय येतं, तर त्याचा आन्सर कायटिन असं येतं. ओके, त्यानंतर फोर्थ कॅरेक्टरिस्टिक आहे ते म्हणजे काय, तर सम फंगाय आर थ्रेड लाईक अँड मेनी न्यूक्लिआय आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. तर काही जे काही फंगाय असतात ते थ्रेड लाईक असतात म्हणजे अगदी धाग्यांसारखे असतात आणि त्यांच्या सायटोप्लाझम मध्ये बरेचसे न्यूक्लियस आपल्याला पाहायला मिळतात. तर याचे एक्झाम्पल्स कोणते कोणते आहेत, याचे एक्झाम्पल्स म्हणजे बेकर्स इस्ट, ॲस्पॅरगिलस, पेनिसिलियम आणि मशरूम. तर फ्रेंड्स, याचे एक्झाम्पल्स मध्ये बरेचसे जे काही पदार्थ आहेत ते काय आहेत, इडिबल आहेत म्हणजे आपण त्यांना खाऊ शकतो आणि त्यांना खाल्ल्यानंतर आपल्याला इन लार्ज क्वांटिटी न्यूट्रिशन मिळतं. ओके, तर बेकर्स ईस्ट हा जो काही प्रकार आहे तो बेकर ईस्ट काय केला जातो, बेकरी प्रोडक्ट्स मध्ये वापरला जातो. तर फर्मेंटेशन हे नाव तुम्ही ऐकलंय का, तर हे जे काही फर्मेंटेशन प्रोसेस आहे ती घडावी म्हणून हे बेकर्स ईस्ट ब्रेड बनवण्यासाठी, केक बनवण्यासाठी, ढोकळा बनवण्यासाठी असे बरेचसे पदार्थ बनवण्यासाठी वापरले जातात. आणि ॲस्पॅरगिलस हे नाव तुम्ही कधी ऐकलंय का, तर हा जो काही ॲस्पॅरगिलस आहे, पेनिसिलियम आहे, यांच्यापासून आपल्याला काय मिळतात, औषधे मिळतात. आणि ही औषधे आपल्या बॉडीमध्ये काय करतात, तर वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही ह्युमन सिस्टीम मध्ये स्ट्रॉंगनेस आणण्याचं काम हे करत असतात. अँड द लास्ट एक्झाम्पल इज दॅट मशरूम्स. तर मशरूम बद्दल तर तुम्हाला माहिती असेलच, कारण मशरूम हा जगभरामध्ये आज मोठ्या प्रमाणावर खाल्ला जाणारा पदार्थ आहे. पण मशरूम मध्ये सुद्धा एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे, तो कोणता माहितीये तुम्हाला, तो म्हणजे काय, तर हे जे काही मशरूम आहेत ते हार्मफुल सुद्धा असतात आणि त्यांच्यापैकी काही मशरूम हे काय असतात, नॉन इडिबल असतात. नॉन इडिबल म्हणजे आपण त्यांना खाऊ शकत नाही आणि जर आपण त्यांना खाल्लं तर काय होतं, तर फूड पॉइझनिंग होते. तर भारतामध्ये बऱ्याच वेळेला काय होतं,
तर त्या मशरूम बद्दलची कमी माहिती असल्यामुळे लोक चुकीचे मशरूम खातात आणि त्यांना फूड पॉइझनिंग होते. त्यामुळे बी अवेअर ऑफ द दिस थिंग्स. ओके. त्यानंतर though many systems of classification are introduced after the Whitakers, his five kingdom system is widely accepted. तर पहा, विटाकर या सायंटिस्ट नंतर बऱ्याचशा सायंटिस्टने काय केलं, ही क्लासिफिकेशन सिस्टीम काय केली, अपडेटेड केली. म्हणजे त्यांनी याच्यामध्ये काही त्रुटी होत्या, काही कमतरता होत्या, तर त्या त्यांनी कमी केल्या आणि त्यापेक्षा जास्त मॉडिफाईड सिस्टीम त्यांनी बनवली. पण त्या सिस्टम बनवल्यानंतर सुद्धा ही जी काही विटाकरची 5 क्लासिफिकेशनची सिस्टीम होती ती वाईडली ऍक्सेप्टेड आहे, कारण बऱ्याच लोकांना ती समजली आणि ते ज्या क्रायटेरियावरती होते ते क्रायटेरिया सुद्धा कन्सिडर करण्यासारखे होते. तर आजच्या पार्ट मध्ये आपण काय काय पाहिलं ते एकदा क्विकली आपण रिवाइज करूया. ओके. फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहिलं की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये बऱ्याचशा व्हरायटीज आढळतात, त्यामुळे आपल्याला त्यांना क्लासिफाय करायला हवं. मग क्लासिफिकेशन करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल कोण प्रयत्न केला, तर फर्स्ट ऑफ ऑल रॉबर्ट हार्डिंग विटाकर या सायंटिस्टनी प्रयत्न केला. तर त्यांनी प्रयत्न केल्यानंतर त्यांनी कोणत्या कोणत्या क्रायटेरियाचा विचार करून काय केलं, क्लासिफिकेशन केलं. तर त्यांनी बरेचसे क्रायटेरिया यूज केले. मग त्यांच्यापैकी महत्वाचे क्रायटेरिया म्हणजे काय, तर कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर असेल, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम असेल, तशाच पद्धतीने त्या ऑर्गॅनिझमचं मोड ऑफ न्यूट्रिशन कोणतं आहे, त्यानंतर येतात त्यांची लाईफस्टाईल, मग त्यामध्ये फायलोजेनेटिक रिलेशनशिप असेल. तर लाईफस्टाईल मध्ये काय येतं, तर हे जे काही लाईफस्टाईल आहे त्यामध्ये काय, प्रोड्युसर्स, कन्झ्युमर्स अँड डिकम्पोजर्स असतात. ओके. तर हे जे काही प्रोड्युसर्स असतात ज्यांना आपण प्लांट्स म्हणतो, तर ते काय करतात, स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करतात, म्हणजे काय असतात, ते ऑटोट्रॉपिक असतात. अँड ॲनिमल्स आर कन्झ्युमर्स, म्हणजे काय, ते प्लांट्स वरती डिपेंडेंट असतात, कशासाठी, फूडसाठी. मग ते काय झाले, कन्झ्युमर्स झाले. मग फंगाय हे काय आहेत, सॅप्रोफायटिक इन नेचर आहेत, म्हणजे काय, ते डेड अँड डिकेइंग बॉडीवरती डिपेंडेंट असतात. म्हणजे काय, तर प्लांट आणि ॲनिमल जेव्हा डेड होतील तेव्हा त्यांना डिके करण्याचं काम हे फंगाय करतील. म्हणजे लाईफस्टाईल मध्ये सुद्धा हा जो काही क्रायटेरिया आहे तो सुद्धा रॉबर्ट विटाकर यांनी कन्सिडर केला. ओके. त्यानंतर लास्ट क्रायटेरिया कोणता होता, दॅट इज फायलोजेनेटिक रिलेशनशिप, म्हणजे प्रोकॅरियोट पासून यूकॅरियोटिक ॲनिमल्स कशा पद्धतीने तयार झाले आणि तशाच पद्धतीने युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स पासून मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स कशा पद्धतीने झाले हे सुद्धा त्यांनी कन्सिडर केलं. ओके. त्यानंतर आपण पाहिलं की हे जे काही क्लासिफिकेशन आहे ते कशा पद्धतीने झाले. मग त्यानंतर आपण त्यांचे जे काही 5 किंगडम ऑफ क्लासिफिकेशन होतं ते अगदी व्यवस्थितपणे समजून घेतलेलं आहे. आय होप तुम्हाला ते अगदी व्यवस्थितपणे समजलेलं देखील आहे. यामध्ये सुद्धा आपण किंगडम मोनेरामध्ये जे काही बॅक्टेरिया तुम्हाला तुमच्या बुक मध्ये दिले गेले आहेत, तर ते बॅक्टेरिया आपण अगदी व्यवस्थितपणे विथ डिसीज अँड सिम्पटम समजून घेतलेले आहेत. ओके. तर फ्रेंड्स, आपण आज इथे थांबूया. जो काही रिमेनिंग पोर्शन आहे या चॅप्टरचा तो आपण पुढच्या सेशन मध्ये कव्हर करूया. ओके. तर आय होप तुम्हाला आजचं सेशन व्यवस्थितपणे समजला असेल आणि आवडला देखील असेल. जर तुम्हाला हा सेशन आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंडशी शेअर करा आणि तशाच पद्धतीने कमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्हाला हा सेशन कशा पद्धतीचा वाटला. ओके. तर आपण इथे थांबूया, भेटूया त्या सेशनच्या पुढच्या पार्ट मध्ये. तोपर्यंत अभ्यास करा, काळजी घ्या. बाय.